मी रघुनाथ दत्तराव वाडेकर, राहणार सरसम. अशी हालचाली साहेब या डिझेलमुळं 99% शेती ट्रॅक्टरवर आहे. कोणाकडे बैल नाही. शेतकरी आता याच्यात आलेला आहे, चिपाडीचे रानात त्याला एकरी जवळपास 10 ते 12 लिटर डिझेल लागायलं एकरी. येतं द्यायला 2000 डिझेल. ते 2 एकर करून काय करा. आता आमच्याकडे 10 ते 15 एकर चिपाडीचे रानात. तर शेतकऱ्यांना काय करायचं आत्महत्या. आमचं म्हणणं एवढंच आहे की कळकळीची विनंती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना, पुन्हा तहसीलदारांना, पुन्हा कलेक्टरना. तो आम्हाला शेतकऱ्याला पूर्ण शेतीच्या उद्यमासाठी आम्हाला काही का पियाचं नाही, काही करायचं नाही. डिझेलाची आम्हाला पुरवठा द्यावे ही आमची कळकळीची विनंती आहे. म्हणतात की पुरवठा सुरळीत चालू आहे, कोणी अफवावर विश्वास ठेवू नका, यावर आपलं काय म्हणणं? साहेब पुरवठा आहे तर आम्ही काय देत काय पियालो की काय अंगावर टाकून हे कर आत्महत्या करायलो. आम्हाला डिझेल आम्हाला पूर्ण झालं म्हणून आम्ही रात दिवस घालवला नाही. तर सकाळी रात्री आम्ही 9 वाजता आलो. काही काही लोक आमची ड्रायव्हर आहेत उपाशी आहात. इथं काय खिचडी नव्हती, काही नाही. तर आमचे आता 20 किलोमीटर आलेले आहेत काही काही शेतकऱ्याचे. हो, मी शेतकरी आहे पारोळा खुर्द येथला. डिझेलची सध्या कमतरता चालू आहे. सगळे शेतकरी लाईनमध्ये लागलेले आहेत. पूर्ण कॅना बघा, टोटल शेतकरी वैती चालू आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाही. परेशान आहेत शेतकऱ्याची हाल. सरकारने जराशी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे, कारण हेच 8 दिवस शेतकऱ्याचे आहेत. पुन्हा शेतकऱ्याला डिझेल लागत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्या शेतकरी परेशान आहे. पहिलंच उन्हाचं आहे आणि त्याच्यामध्ये ट्रॅक्टरला डिझेल नसल्यामुळे हैराण. रात्री जवळपास 9 वाजल्यापासून लाईन चालू आहे प्रत्येक पंपावर. नांदेड जिल्ह्यामध्ये असा एकही पंप नाही की तिथं डिझेल नाही. टोटल पंपामध्ये डिझेलची कमतरता असल्यामुळे सगळे शेतकरी, आणि शेतकऱ्याला असं आहे की कॅनसुद्धा भरून देत नाहीत. 1000-2000चं डिझेल देतात. प्रत्येक शेतकऱ्याला पंपावर ट्रॅक्टर आणणं होत नाही, कारण बरेच दूरचे प्रत्येक तालुक्यातून शेतकरी येत आहेत. प्रत्येक तालुक्यात पंप नाही आहे. असं करून गव्हर्नमेंटने थोडं लक्ष देऊन काळजीपूर्वक शेतकऱ्याची काळजी घ्यावी एवढंच सांगतो. माझं नाव विश्वास गणेशराव सूर्यवंशी, राहणार पोटा खुर्द. रात्री आम्ही 9 वाजतापासून इथं लाईनला आहोत. डिझेलचा तुटवडा चालू आहे. शेतीचे कामं इतके खुमळलेले आहेत ते आम्हाला काय सूचना शेतीचे कामं कसे करावं काय नाही वेळीत या. आणि सरकारचा एवढं म्हणणं आहे की बुवा आम्हाला पुरवठा जास्त द्यावा, आमचे कोणते कामं शेतीचे रुकवू नये. रात्री आम्ही 9 वाजता आता लाईन अजून डिझेलचं टँकर आलेलं नाही इथं. आणि डिझेल इथं 2000चं माल आम्ही होईता कसे करावं. 2000 डिझेल आम्हाला पुरवलं का आमच्या ट्रॅक्टरला? सर तुमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही रात्री 9 वाजता येतात, सकाळचे 8 वाजले अजून डिझेल पुरवठा आहे म्हणजे डिझेल कुठं आहे? मग डिझेल अजून 12 घंटे वाले तर आम्ही उभं आहेत, अजून डिझेल आलेलं नाही इथं. साहेबाचं ते तसं म्हणणं चुकीचं आहे. साठा कुठं आहे इथं? उपलब्ध आहे का तुमच्या डोळ्यासमोर आहे की लाईव्ह दिसेल तुम्हाला फाईल आहे तुम्ही उपलब्ध आहे का इथं? शेतकऱ्यांना काय मरावं की वाचा आम्हाला काहीच कळणार आहे.